तर धबधब्याची हे दृश्य पाहिल्यानंतर आता इतर काही अपडेट्स। नाशिकमध्ये काल जोरदार पाऊस झाला, त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला होता। तर गेल्या 24 तासांमध्ये गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये 15% वाढ झाली आहे। त्यामुळे आज सकाळपासून गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। काल सायंकाळपासून नाशिकमध्ये पडणाऱ्या पावसानं काही प्रमाणामध्ये विश्रांती घेतली आणि त्यामुळेच गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये घट आलेली आहे। आपण आता रामकुंड परिसरामध्ये आहोत। काल हा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेलेला होता। जे वाहनतळ आपण बघतोय ते वाहनतळ पाण्याखाली गेले होतं। नदी काठावरची जी मंदिरं आहे ती मंदिरं देखील पाण्याखाली गेलेली होती। मात्र सायंकाळ नंतर रात्री देखील पावसानं विश्रांती घेतली आणि गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये घट झालेली आहे। समोर आपल्याला अहिल्याबाई होळकर पूल बघायला मिळतोय। तिथून काल रात्री 9 वाजेपर्यंत पाण्याचा विसर्ग हा साधारणतः 2000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग हा केला जात होता। तो देखील आता कमी झालेला आहे। त्यामुळे गोदा काठावरचे मंदिरांचं दर्शन इथल्या भाविकांना होत आहे। मात्र या पाण्याबरोबरच ज्या पानवेली वाहून आलेल्या होत्या त्या पानवेलींचा विळखा आता सर्वत्र बघायला मिळतोय। जिथे पानवेली आपल्याला बघायला मिळतात तिथेच धार्मिक विधी पार पाडले जातात तिथल्या भाविकांना, त्यामुळे अडचण येते। आता जरी काही प्रमाणामध्ये पाण्याची पातळी कमी बघायला मिळत असली तरी देखील ज्या वेळेस धरणाचा विसर्ग हा रामकुंडापर्यंत येईल त्यावेळेस नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये काही प्रमाणामध्ये वाढ होणार आहे। गंगापूरच नव्हे तर दारणा धरण, पालखेड, नांदूर, मध्यमेश्वर या धरणांमधनं देखील पाण्याचा विसर्ग हा सुरू झालेला आहे। त्यामुळे हे सर्व पाणी नगर मार्गे मराठवाड्यामध्ये म्हणजेच जायकवाडीच्या दिशेने झेपावणार आहे। त्यामुळे नाशिकमध्ये आलेल्या पावसाचा, गोदामाईच्या पूरस्थितीचा मराठवाड्यातील जनतेला नक्कीच दिलासा मिळणार आहे। नाशिक शहरासह जिल्हाभरामध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली। धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये ही जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे धरणांमधनं पाण्याचा विसर्ग हा केला जातोय। आपण आता नाशिकच्या गंगापूर धरणावर आहोत। गंगापूर धरणामधनं सकाळी 6 वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे। सकाळी 6 वाजता 570 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला होता। 9 वाजता हा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे आणि आता गंगापूर धरणाचे 2 दरवाजे खोलण्यात आलेत। एकूण 9 दरवाजे आहेत, त्यापैकी 2 दरवाज्यामधनं 1160 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग हा केला जात आहे। गेल्या 24 तासामध्ये गंगापूर धरण तब्बल 15% भरलेलं आहे। आजपर्यंत गेल्या अनेक वर्षांमध्ये जून महिन्यामध्ये गंगापूर धरण 65% भरलेलं नव्हतं। त्यामुळे पाण्याचा विसर्ग काही दिवस असा सुरू राहील असं सरकारी यंत्रणांकडून सांगितलं जात आहे। हे सर्व पाणी जायकवाडीच्या दिशेने झेपवणार आहे। त्यामुळे जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ होणार आहे आणि त्यामुळे मराठवाड्यातील जनतेला देखील दिलासा मिळणार आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।